तुमच्या WhatsAppवर असा एखादा मेसेज आलाय का, की 1 एप्रिलपासून तुमचे सर्व ऑनलाईन व्यवहार बदलणार आहेत? एस-एम-एस ओ-टी-पी बंद होणार आहे किंवा रात्री तुमचं बँक अकाउंट लॉक होणार आहे? तुम्हाला खरंच सांगते, हे असे एस-एम-एस वाचून आज अर्ध्याहून अधिक भारत टेन्शनमध्ये आहे. पण एक सी म्हणून मी तुम्हाला विचारते, की या खरंच आर-बी-आयच्या नवीन गाईडलाईन्स आहेत, की लोकांमध्ये भीती पसरवणारा किंवा अफवा पसरवणारा एक WhatsApp फॉरवर्ड मेसेज? गेल्या वर्षभरात भारतात 11,000 कोटींचे सायबर फ्रॉड झाले. त्यामुळे बँकिंग नियम बदलणं किंवा बँकिंगमध्ये ॲडिशनल फीचर येणं हे सगळं खरं आहे. पण तुम्ही जे वाचताय ते 100% खोटं आहे. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या अफवांवरचा पर्दाफाश करणार आहोत आणि 1 एप्रिलपासून बँकिंगमध्ये नेमकं काय बदलणार आहे ते समजून घेणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती तुमच्या बँक खात्याची ढाल ठरणार आहे. नमस्कार, मी सी प्रज्ञा श्रीधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. WhatsAppवर दावा केला जातोय की एस-एम-एस ओ-टी-पी आता बंद होणार. पण या माहितीवर विश्वास ठेवण्यापूर्वी तुम्ही हे तपासलं पाहिजे की हे खरंच सत्य आहे का? मित्रांनो, खरी गोष्ट ही आहे की एस-एम-एस ओ-टी-पी आता बंद होणार नाहीये, तर तो अधिक स्मार्ट होणार आहे. आणि याचं कारण काय? तर स्कॅमर्स तुमचे एस-एम-एस हॅक करू लागल्यामुळे बँक्स आता इन-ॲप व्हेरिफिकेशन किंवा बायोमेट्रिक टोकनकडे वळत आहे. म्हणजे काय? तर केवळ तुमचा एस-एम-एस ओ-टी-पी नाही, तर तुमच्या अंगठ्यांचे ठसे किंवा तुमचा चेहरा स्कॅन करण्याची शक्यता वाढलेली आहे. इनफॅक्ट अनेक बँक मोठ्या ट्रान्झॅक्शनसाठी एस-एम-एस ऐवजी त्यांच्या स्वतःच्या ॲपमध्ये व्हेरिफिकेशन मागू शकतात आणि यालाच मल्टी फॅक्टर ऑथेंटिफिकेशन म्हणतात. मेसेजमध्ये असं म्हटलं जातंय, की रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत तुमचं बँक अकाउंट बंद राहील. त्यामध्ये कोणताही व्यवहार करता येणार नाही. आणि हा असा मेसेज वाचून आज अनेक लोक घाबरलेत. कारण समजा रात्री इमर्जन्सी आली, तर मग आपण काय करायचं? पण मित्रांनो, सत्य असं आहे, की हा कोणताही सक्तीचा नियम नाहीये, तर हा बँकिंगचा ॲडिशनल सिक्युरिटी फीचर आहे. म्हणजे काय? तर बँक आता तुम्हाला एक पर्याय देणार आहे, की जर तुम्हाला वाटत असेल, की रात्रीच्या वेळेस तुमच्या खात्यातून कोणताही व्यवहार होऊ नये, तर तुम्ही बँकला तशी सूचना द्या आणि हा ॲडिशनल फीचर ॲक्टिव्हेट करून घ्या. आणि हा खरंच अतिशय चांगला निर्णय आहे, कारण 80% सायबर फ्रॉड्स हे लोकं झोपलेले असताना किंवा मध्यरात्री होतात. सो जर तुम्हाला वाटत असेल, की रात्रीच्या वेळेस तुमच्या खात्यात कोणताही व्यवहार होऊ नये, तर तुम्ही हा सिक्युरिटी फीचर ॲक्टिव्हेट करून घेऊ शकता. सो थोडक्यात काय, तर हा कोणताही सक्तीचा नियम नाहीये, ही तुमची निवड आहे. WhatsAppवर अशी पण एक अफवा आहे, की तुम्ही तुमच्या बँकिंग ॲपचा स्क्रीनशॉट घेऊ शकत नाही किंवा स्क्रीनशॉट घेण्यावरती बंदी आहे. पण वस्तुस्थिती ही आहे, की आर-बी-आयचा असा कोणताही नियम नाहीये. येस, बँकिंग ॲप्स आता अधिक सुरक्षित होत आहेत. कारण स्कॅमर्स तुमच्या मोबाईलचा ताबा घेऊ शकतात, तुमच्या स्क्रीनचं रेकॉर्डिंग करू शकतात आणि त्याचा गैरवापर सुद्धा करू शकतात. त्यामुळे हे सगळं रोखण्यासाठी बँकिंग ॲप्समध्ये स्क्रीन मास्किंगचं तंत्रज्ञान वापरलं जातं. म्हणजे काय? तर तुम्ही ॲप्लिकेशन वापरताना स्क्रीनशॉट घेऊ शकाल, पण कोणतीही तिसरी व्यक्ती ते पाहू शकणार नाही. त्यामुळे हे सगळे नियम तुमच्या सुरक्षिततेसाठी आहेत आणि तुमच्यावर कोणतीही बंदी घालण्यासाठी नाही. आता एक अशी गोष्ट जी कदाचित तुम्हाला जादू वाटेल, पण ती खरी आहे. आणि ती काय? तर 2026 मध्ये बँका बिहेवियरल बायोमेट्रिक्स वापरत आहेत. म्हणजे काय? तर तुम्ही तुमचा फोन कसा पकडता, तुम्ही कसं टायपिंग करता, तुम्ही कोणत्या स्पीडने टाइप करता, कोणत्या लयीत टाइप करता, हे सगळं बँक ट्रॅक करणार आहे. म्हणजे समजा उद्या तुमचा फोन चोरीला गेला आणि चोराने जर तुमचं बँकिंग ॲप ॲक्सेस करण्याचा प्रयत्न केला, तर बँक लगेच ओळखू शकते की टायपिंग करण्याची पद्धत बदललेली आहे आणि अशा वेळेस तुमचे ट्रान्झॅक्शन्स थांबवले सुद्धा जाऊ शकतात. त्यामुळे हा फीचर भविष्यातील शक्तिशाली बँकिंग सिक्युरिटी फीचर आहे. 1 एप्रिलपासून तुमच्या बँकिंग ॲपमध्ये एक नवीन वॉचमॅन बसणार आहे. येस, तुम्ही बरोबर ऐकलंय. एक नवीन वॉचमॅन बसणार आहे. म्हणजे काय? तर जर चुकून तुम्ही एखादं मालवेअर डाउनलोड केलंय किंवा एखादा धोकादायक ॲप्लिकेशन डाउनलोड केला, तर तुमचं बँकिंग ॲप उघडणारच नाही.
आणि जोपर्यंत तुम्ही ते ॲप्लिकेशन डिलीट करत नाही आहात, ते व्हायरस काढत नाही आहात, तोपर्यंत तुमचे सर्व बँकिंग ट्रान्झॅक्शन्स हे सिक्युअर्ड राहतील. आता हे फीचर WhatsApp मेसेजवर सांगितलं जात नाहीये, पण हे खरंच एक क्रांतिकारी पाऊल आहे. मित्रांनो, 1 एप्रिलपासून बँकिंग बदलतंय, पण ते तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी आहे. आणि लक्षात घ्या, सर्वात मोठा धोका हा फ्रॉड नाही, तर मिसइन्फॉर्मेशन आहे. म्हणजे चुकीची माहिती आहे. त्यामुळे कोणत्याही WhatsApp मेसेजवरती विश्वास ठेवण्यापूर्वी बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तिथली माहिती तपासा. आणि जर चुकून एखादा सायबर फ्रॉड झालाच, तर त्वरित 1930 या नंबरवरती फोन करा. आजचा हा व्हिडिओ आणि या व्हिडिओमधली माहिती तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत, तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. कारण जागरूकता हीच खरी सुरक्षा आहे. आणि हो, या नवीन नियमांबद्दल तुमचं मत काय आहे हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि अशीच महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.